या ठिकाणी ज्ञानवंत गुणवंत गुणवंत नीतिवंत येथे आले ती सर्व साधू संत सर्वांना प्रणाम. मस्तके हे पायावरी या वारकरी संतांच्या पवित्र आणि पावन अशी रामकथा नाथ महाराज सांगतायत. कथेचा भावार्थ असा आहे. लक्ष्मणाला शक्ती लागलेली होती. हनुमंतानं दुर्नागिरी पर्वत आणलेला होता. लक्ष्मणाला उठवलं आणि तो पर्वत परत नेण्यासाठी हनुमंत चालले होते. त्यावेळेस राजा रावणानं सांगितलं, अरे हनुमंतानं दुर्नागिरी पर्वत आणला. लक्ष्मण उठला आणि सगळे वानरही सावध झाले. पहिल्यासारखे पुरुषार्थी झालेले आहेत. मग तो पर्वत हनुमंताकडून आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. मग लवकरात लवकर तुम्ही हनुमंताला अडवण्यासाठी जा आणि तो पर्वत आपल्या लंकेमध्ये घेऊन या. असं रावणाची आज्ञा झाल्याबरोबर ते सर्व राक्षस धावलेले आणि म्हणू लागले, तू कोण रे कोणाचा? अरे पर्वत घेऊन चाललेला आहे, तू कोण आहेस? कोणाचा आहे? पर्वत कशासाठी आणलेला आहे? पर्वत का घेऊन चाललेला आहे? तो पर्वत आमच्याकडे दे. अशा प्रकारे ते राक्षस हनुमंताला म्हणू लागले. अशा प्रकारे नाथ महाराज सांगतायत. अरे तू तर देवाला भेट नाही आणि राक्षसाला डोळ्या पुढे सुद्धा आणत नाहीत महाराज. काही माणसं माणसाला डोळ्या पुढे बी आणत नाही. काही माणसं माणसाला भेटत नाही, देतच नाही, डायरेक्ट त्याच्या अंगावर जातात महाराज, घेतच नाही. आणि कितीही मोठा समोर माणूस आला त्याला डोळ्यानं सुद्धा काही बघत नाही. अशा प्रकारचा तो आहे. अरे देवाला तू भेट नाही, राक्षसाला डोळ्या पुढं आणत नाही, असा अजिंक्य असा पुरुषार्थी तू आहेस. अशा प्रकारे ते राक्षस हनुमंताला बोलू लागलेले आहेत. अरे तू कुणाला काही समजितच नाही. दृष्टीनं जर कुणाला बघायचं नसलं तर माणूस कुणाला काही समजितच नाही मला. होय, आणि बघायचं असलं तर माणूस माणसाला समजितो.